पंढरपूर शहरातील अतिक्रमणाचा विळखा, नगरपालिकेला आषाढी वारीच्या तोंडावर येते जाग। दिगंबर निकम, जिल्हा उपसंपादक, पंढरपूर प्रतिनिधी प्रवीण कांबळे। दरवर्षी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या आषाढी वारीसाठी शासनाकडून अनेक सुविधा वारकऱ्यांना देण्याचा प्रयत्न असतो। त्यात स्वच्छ रस्ते, आरोग्याच्या सुविधा आणि भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मोठे बांधलेले असून सुद्धा त्यावर अतिक्रमण होत असते। पण एरवी हे अतिक्रमण पूर्ण रस्ता व्यापतात, पण पंढरपूर नगरपालिकेला याची सोयरसूतक नसते। आषाढी वारी आली की शासकीय यंत्रणांचा बट्ट्या मागे लागतो आणि लगबग चालू होते। दरम्यानच्या काळात चिरीमिरी घेऊन अतिक्रमणाकडे साफ दुर्लक्ष केले जाते आणि ऐन आषाढी वारीत जाग येते आणि अतिक्रमणाला हटवा मोहिमेला सुरुवात होते। यात सर्व कर्मचारी, अधिकारी अगदी मोठ्या मोहिमेवर जाण्याच्या थाटात कार्यवाही करण्यास सरसावतात। असे वाटते की इतकी प्रचंड व्यवस्था, निधी मिळूनही अतिक्रमण विरोधी कारवाई वेळच्या वेळी का केली जात नाही, यात कोणाला किती मलिदा मिळतो हे पाहणे गरजेचे आहे। कॅमेरामन प्रवीण कांबळेसह न्यूज एक्सप्रेस सोलापूरसाठी जिल्हा उपसंपादक दिगंबर निकम, पंढरपूर। सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर। वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश।